नमस्कार, मी स्नेहा परब। आज मी तुम्हाला मालवणी मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। माझ्या रेसिपीजला कमेंट्स आलेल्या की तुम्ही मालवणी मसाला कसा बनवता ते दाखवा। त्याची व्हिडिओ मी आता पोस्ट करते, ती तुम्ही बघून घ्या। मालवणी मसाल्यासाठी ज्या मिरच्या लागणार आहेत त्या आपण आता बघून घेणार आहोत आणि त्यानंतर मसाल्यासाठी जो गरम मसाला लागणार आहे तो आपण नंतर बघून घेणार आहोत। ही लवंगी मिरची मी 1.5 किलो घेतली आहे, कारण मसाला तिखट पण हवा म्हणून त्यासाठी ही लवंगी मिरची 1.5 किलो घेतली आहे। बेडगी मिरची मी ते 1 किलो घेतली आहे। ही शंकेश्वरी मिरची मी 1 किलो घेतली आहे आणि फक्त ही लवंगी मिरची 1.5 किलो घेतली, कारण तिखटही मसाला हवा आहे आणि कलर साठी म्हणून हा बेडगी मिरची आणि चवीसाठी शंकेश्वरी मिरची, अशा 3 मिरच्या मी एकत्र करून हा मसाला बनवणार आहे। आणि या मिरच्या आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या। मी ते कडक ऊन लावलं याला 2 दिवस या मिरच्यांना आणि उन्हात वाळवून घेतल्यानंतर मी या भाजल्या आहेत। भाजून आपल्याला कुरकुरीत करायचे आहेत, अगदी हाताने मोडतील अशा कुरकुरीत करायच्या आहेत, जेणेकरून मसाला आपला वर्षभर चांगला टिकेल। कांडप मशीनमध्ये चांगला कुटला जातो आणि त्यामुळे कुरकुरीत असल्यामुळे आपल्या आता मिरच्या बघून झाल्या, आपण गरम मसाला काय लागणार आहे ते बघणार आहोत। आपल्याला गरम मसाल्यामध्ये 19 पदार्थ लागणार आहे, ते आता आपण पाहूया। धणे 750 ग्रॅम, मिरी 300 ग्रॅम, खसखस पाव किलो, बडीशोप पाव किलो, साधं जिरं 200 ग्रॅम, हळकुंड 150 ग्रॅम, राई 100 ग्रॅम, तमालपत्र 60 ग्रॅम, दालचिनी 60 ग्रॅम, लवंग 40 ग्रॅम, शहाजिरं 40 ग्रॅम, जायत्री 40 ग्रॅम, साधी वेलची 30 ग्रॅम, मसाला वेलची 30 ग्रॅम, दगडफूल 30 ग्रॅम, चक्रफूल 30 ग्रॅम, लाल फूल 30 ग्रॅम, जायफळ मोठी 2, हिंग 1 खडा। आता जे आपण गरम मसाल्याचे पदार्थ बनवले ते आता एक एक करून चांगले स्वच्छ निवडून चांगले आपले गरम करून घ्यायचे ते, जेणेकरून त्यातले दमटपणा खराब होईल म्हणून तो आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। अगदी जास्तही भाजायचं नाही, मंद गॅस करून त्याच्यावर गरम करायचा आहे तो आपल्याला आणि कुरकुरीत व्हायला हवा। फक्त मसाला भाजायचा म्हणजे एकदम असा गरम काळा किंवा लालसर असं करायचं नाही आपल्याला, फक्त गरम व्हायला हवा, कुरकुरीत तो असा करायचा आहे आपल्याला। वेलच्या दोन्ही हिरवी आणि काळी वेलची त्याची सालं काढून घ्यायची आहे, तो सोलून आपल्याला ती टाकायची आतमध्ये। आणि मिरच्या सुद्धा आपण देठ काढून साफ निवडून दगड बाजूला करून ते पण आपल्या नावाला तेल टाकून, अगदी नावाला तेल नाही टाकलं तरी चालेल, आणि चांगले आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, ते गरम करायचे आहेत, म्हणजे त्यातला दमटपणा जायला पाहिजे आणि हाताने असे मोडायला हवेत त्या आपल्याला कुरकुरीत करायच्या आहेत, भाजायच्या आहेत, पण त्या खरपूस अशा नाही, फक्त गरम करायच्या आहेत आपल्याला। त्या 2 दिवस कडक उन्हात वाळत घातल्या आहे। त्यानंतर आता मी हे मसाला करायच्या आधी सकाळी त्या उन्हातून काढून आणल्या आणि डायरेक्ट मी भाजायला घेतल्या ते। आता मिरच्या भाजून झाल्यानंतर आपण गरम मसाला भाजणार आहोत। त्यानंतर तुम्ही सर्व गरम मसाला एकत्र करून चक्कीवर किंवा कांडप मशीनला तुम्ही लावू शकता, मग देऊ शकता नंतर। अशा प्रकारे आपला मालवणी मसाला तयार झाला। चक्कीवरून आणल्यानंतर तुम्ही थोडा वेळ तो बाहेर ठेवायचा, गरम गरम पिशवीत भरून ठेवायचा नाहीये। त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आपण तो हवाबंद डब्यात ठेवून वरती झाकण लावून व्यवस्थित पॅक करून तो ठेवायचा। आपल्याला जेवढा हवा तेवढा थोडा थोडा काढायचा। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। माझे लेटेस्ट अपडेट हवे असतील तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।